नमस्कार, माझ्या भावी शिक्षकांनो. तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, आज तुम्ही माझा थंबनेल बघितला आहे. त्या थंबनेलमध्ये सांगितलेलं आहे, की मी कट ऑफ कसा निघतो. म्हणजेच कट ऑफची काय प्रोसेस असते. एकदा जर ही कल्पना तुमच्या डोक्यात आली, तर तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल, की कट ऑफ कसा निघतो आणि मला मिळालेले टेटचे मार्क्स यानुसार मी या भरतीत आहे, की बाहेर झालेलो आहे. तर आता मी यामध्ये कुठलाही वेळ न गमावता मी सरळ तुम्हाला कट ऑफ कशा पद्धतीने निघत असतो, त्याचं पूर्णपणे ॲनालिसिस करून सांगतो. म्हणजेच त्यानुसार तुमच्या मनातील जे क्वेश्चन आहेत, की मला टेटमध्ये इतके मार्क्स आहेत, माझे टी-ई-टी 1 पास आहे, की टी-ई-टी 2 पास आहे किंवा माझे टी-ई-टी पास नाही आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, तर माझं 9वी-10वी साठी सिलेक्शन होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माझ्या या व्हिडिओतून मिळणार आहे. तर व्हिडिओ कुठल्याही पद्धतीचा स्किप करू नये. जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला ही प्रॉपर पद्धत समजणार नाही आणि त्यामुळे तुमचं नुकसान होईल आणि तुमच्या मनात परत तोच प्रश्न राहील, की माझं या भरतीत सिलेक्शन होणार की नाही आणि कट ऑफ किती लागेल. तर चला मित्रांनो सुरुवात करू. ठीक. तर सर्वात आधी शिक्षक भरतीचा कट ऑफ काढत असताना बघितल्या जातात सर्वात वरच्या लेव्हलचे वर्ग म्हणजेच 11वी आणि 12वी. आता मी तुम्हाला सांगतो 11वी आणि 12वी साठी जागा आलेल्या आहेत 364. ठीक आहे. आणि त्याच्यातल्या निम्म्या जागा म्हणजे अर्ध्या जागा जवळ-जवळ पकडूया आपण. त्याच्यातल्या 364च्या ज्या अर्ध्या जागा आहेत, त्या जातात ओपनला. ओपनला जागा गेल्यानंतर त्या जागा कशा विभागणी केल्या जातात ते सांगतो. आता आपण टेटचा रिझल्ट बघितला. टेटमध्ये सर्वात वरच्या मार्कापासून तर खालच्या मार्कापर्यंतची गुणांची छाटणी केली जाते. आता उदाहरणार्थ एखाद्याला 190 मार्क, नंतर 189, 188, 187, 186, 185, 184, 183, 182 अशा गुणांची प्राप्ती आहे. तर इतके गुण असलेल्या विद्यार्थ्यांचा पवित्र पोर्टलमध्ये त्यांनी जे क्वालिफिकेशन टाकलेलं आहे ते तपासलं जातं सर्वात आधी. जर समजा 189 मार्क्सवाल्यांनी टाकलेलं आहे, की माझं टी-ई-टी 2 पास आहे, माझं पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि मला 190 मार्क आहे आणि मी 9वी-10वी चे सुद्धा प्रेफरन्सेस लॉक केलेले आहे. तर सर्वप्रथम अशा विद्यार्थ्यांना वरचाच वर्ग दिला जातो. म्हणजे 11वी-12वी. साहजिकच आहे, कोणाला पण खालचा वर्ग नको असतो. म्हणून तो त्या लेव्हलचे प्रेफरन्सेस जनरेट केलेला आहे आणि ते लॉक केलेले आहे. तर ही प्रोसेस सुद्धा त्याच पद्धतीने चालत असते. सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त मार्क आहेत आणि त्यांचं ज्या पद्धतीने क्वालिफिकेशन आहे, तर त्या विद्यार्थ्यांना 10वी, 11वी, 12वी वर्गासाठी नेमल्या जात असतात. जर का तुमच्याकडे टेट मार्काची चढत्या क्रमांकापासून ते उतरत्या क्रमांकापर्यंतची जर लिस्ट असेल, तर त्याच्यात तुम्ही बघा 181 ते 160 किती? 181 ते 160 मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 484 आणि 200 ते 181 मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 12. म्हणजे 484 प्लस 12 तर बघितलं तर 496 विद्यार्थी होतात. आता हे 496 विद्यार्थ्यांचं पवित्र पोर्टलमध्ये काय एज्युकेशन टाकलेलं आहे? त्यांनी प्रेफरन्सेस कोणते जनरेट केलेले आहेत आणि कोणते प्रेफरन्सेस त्यांनी लॉक केलेले आहेत. त्यानुसार त्यांची वरच्या वर्गाला निवड केली जाते. वरच्या वर्ग म्हणजे सर्वात प्रथम एक येते 9वी आणि 10वीचा. त्याच्यानंतर येत असते 6वी आणि 8वीचा. आलं लक्षामध्ये? 16,000 विद्यार्थ्यांची सर्वप्रथम जे 16,000 विद्यार्थी आहेत सुरुवातीचे, त्यांना 121 च्या पुढे मार्क आहे. 121 पासून तर सर्वात टॉप असलेला आहे आपला 189 मार्क. तर 121 पासून ते 189 पर्यंत टोटल विद्यार्थी आहेत आपल्याकडे 25,000. किती? 25,000. 25,000 पैकी 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी एवढ्या वर्गांसाठी त्यांची पहिल्यांदा विचार केला जातो.
पहिले या 25,000 विद्यार्थ्यांचा विचार केला जातो, की यांचं एज्युकेशन काय आहे, यांनी काय प्रेफरन्सेस लॉक केलेले आहेत, यांनी 6वी 8वी साठी एलिजिबल आहेत, की 9वी 10वी साठी एलिजिबल आहेत, की 11वी 12वी साठी एलिजिबल आहेत. त्यानुसार त्यांचं सिलेक्शन केलं जाते. तर याच्यातले आपण जागेची आता आपण वर्गवारी बघूया. 11वी आणि 12वी साठी जागा आलेल्या आहेत 364. त्याच्यापैकी 182 जागा या ओपनला जातात. ओपनला जातात म्हणजे सर्वात जास्त मार्क असलेले पहिले 182 विद्यार्थीची निवड ही ओपनमध्ये होणार. त्याच्यामध्ये सर्वच कॅटेगरीला इन्क्लूड असते. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, व्ही-जे, एस-बी-सी, एन-टी-बी सर्वच. तर या सर्वांना सारखं हे प्राधान्य असते. तर सर्वप्रथम ते 182 लोकं ओपनवाले सिलेक्ट होतील 11वी 12वी साठी. जर त्यांनी त्यानुसार क्वालिफिकेशन केलं. नंतर उरलेले 182 मध्ये कॅटेगरी असतात. एस-सीला किती जागा आहेत, ओ-बी-सीला किती आहेत, एस-टीला किती आहेत, व्ही-जेला किती आहे, एन-टीला किती आहे, एस-बी-सीला किती आहेत, ई-डब्ल्यू-एसला किती आहेत. अशा पद्धतीनं मग त्यानुसार त्या खालच्या टेट मार्कानुसार एस-सी कॅन्डिडेट बघितला जातो, ओ-बी-सी कॅन्डिडेट बघितला जातो, एस-टी कॅन्डिडेट बघितला जातो. असं बघू ते 11वी 12वी साठी सिलेक्ट करतात. ठीक आहे. त्यानंतर वर्ग येतो 9वी ते 10वी. आपण जर 9वी 10वीचा जर विचार केला, तर 9वी 10वी साठी जागा आलेल्या आहेत यावर्षी 5,513. ठीक आहे. मग याच्यातले सुद्धा 2,500 2,500 आणि ते जवळ-जवळ 2,580 जागा 2,580 जागा या ओपनला जातील. परत तोच फॉर्म्युला. सुरुवातीचे टॉपर मार्क जे आहेत 2,500 ते सरसकट ओपनमध्ये सिलेक्शन होतील आणि उरलेले 2,500 जे विद्यार्थी आहेत त्या कॅटेगरीनुसार समजा त्या 2,500 मध्ये 200 जागा जर एस-सीच्या असतील, तर त्याच्यानंतर लिस्ट बघितली समजलं मी तुम्हाला काय म्हणतोय, की टॉप मार्क असलेले सुरुवातीचे 250 लोकं सिलेक्ट झालेत आणि नंतर 2,500 सिलेक्ट करायचे जर असेल, तर 200 जागा काढायच्या. तर 2,500 मध्ये जे लोकं खालून टॉपर असतील त्यांचंच नाव येईल. ठीक आहे. ते असतील. ते सिलेक्ट. तसेच ओ-बी-सी मध्ये 300-400 अशा पद्धतीने. त्यानंतर विचार केला जातो 6वी ते 8वीचा आणि मग नंतर विचार केला जातो 1ली ते 5वीचा. तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तर कळलेलंच आहे, की जागा आलेल्या आहेत 30,200. तर सरळ त्याचं गणित आहे 30,000च्या अर्धे म्हणजे 15,000 104 जागा या ओपनला जातील सरळ. तर पहिलेचे जे टॉपर विद्यार्थी आहेत, त्यांचा क्रायटेरिया बघितला जाईल. त्यांनी कोणत्या वर्गाला प्रेफरन्सेस दिलेले आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहेत, काय नाही त्यानुसार ते सर्व विद्यार्थी पहिल्यांदा ओपनला चालले जातील. नंतर उरलेले जे विद्यार्थी आहेत, त्याचे ते सुद्धा वर्गवारी केलेली आहे. कोणाला माजी सैनिकांना प्राधान्य आहे, भूमिग्रस्तांना प्राधान्य आहेत, महिला आरक्षण आहेत, या सर्व गोष्टी. त्यानंतर उतरता क्रम जेव्हा लागत असतो, तर त्याच्यामध्ये पहिले जर समजा ओबीसीचे 300 कॅन्डिडेट असतील, तर पहिले 300 कॅन्डिडेटची सिलेक्शन केल्या जाते. ठीक आहे. आता त्यानंतर 305 घ्यायचे असेल ओबीसी, पण ते 5 कोणते आहेत? 2 महिला आरक्षण एक्झाम्पल उदाहरण सांगतोय, असं गृहीत नाही. समजा 2 महिला आरक्षण असेल, 2 माजी सैनिकांचे पाल्य असेल, तर ठीक आहे. आता या 2 महिला पहिल्यांदा हे 200 टॉपवाले सिलेक्ट केल्या जातील. आता हे 5 सिलेक्ट करायचे आहेत. हे 5 म्हणणी हे क्रायटेरिया बघितले जातात. माझी महिला आरक्षण आहे, माजी सैनिक आहेत, भूमिग्रस्त आहे, हे सर्व गोष्ट अनाथ आहेत, या सर्व गोष्टी बघितल्या जातात. तर ते 200 नंतर खालची जी प्रोसेस असते, बघितलं जातं की हां, याच्यातला माजी सैनिक कोण आहे? हां, समजा एखाद्या माजी सैनिकाला 200 उदाहरणार्थ 100 मार्क आहेत आणि त्याच्यानंतर अजून एक 78 क्रमांकावर माजी सैनिक आहे आणि त्याला 78 मार्क आहे. तर निवडायचे किती होते आपल्याला? 2. तर एक 100 वाला सिलेक्ट होईल आणि एक 78 मार्कवाला. आता बाकीच्यांच्या मनात प्रश्न येईल, सर आम्हाला 90 होते. बरोबर आहे, तुम्हाला 90 मार्क आहे, पण 78 वाला सिलेक्ट झाला कारण की त्यांना माजी सैनिकाचं आरक्षण मिळालेलं आहे. म्हणजे ते खालचं. आता एक्झाम्पल फॉर एखाद्याला 120 मार्क होते. 120 मार्क होते आणि तो माजी सैनिक सुद्धा होता. परंतु जागा किती आलेल्या होत्या? ओबीसीच्या 200. तर पहिलं नॉर्मल 200 ओबीसी लोकं निवडले. त्याच्यामुळे तो माजी सैनिकाचा जरी कॅन्डिडेट असेल, तर तो नॉर्मल 200 मध्ये सिलेक्शन झालेला आहे. नंतर एक क्रायटेरिया होता, की स्वातंत्र्य वीर सैनिक किंवा माजी सैनिकांसाठी 2 जागा द्यायच्या. ते 200 सिलेक्ट झाल्यानंतर खालचे 2 लोकं निवडतात. जर समजा ते खालचे 2 लोकं 119 आणि 118 मार्कवाले जर असेल, तर ते डायरेक्ट ते 2 सिलेक्ट होतील. परंतु एकाला 118 मार्कवाला एक माजी सैनिक आहे, नंतर डायरेक्ट 78 मार्कवाला आहे फक्त. तो दुसऱ्या नंबरवर आहे. तर तो 78 मार्कवाला सिलेक्ट होईल. तर तुम्हाला समजलंच असेल, की जे आरक्षण दिलेलं असते,
महिलांचं, प्रकल्पग्रस्तांचं, माजी सैनिकांचं याचं सुद्धा सिलेक्शन कसं होत असते. आता तुमच्या डोक्यातली कल्पना तर आलेलीच असेल, की माझा नंबर कितवा आहे, काय आहे? आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, की अजूनही आपल्याला तो डाटा प्राप्त नाहीये कोणाचकडे, की कोणी काय प्रेफरन्सेस लॉक केलेला आहे, कोणाचं काय एज्युकेशन आहे आणि कोणी किती प्राधान्यक्रम दिलेला आहे. जर याची कल्पना जर आपल्याला जर असती, तर मी आजच तुम्हाला किती गटाप येते, कोणत्या वर्गाचा, कोणत्या कॅटेगरीचा, इयत्ता 1 ते 5वी चा, 6वी ते 8वी चा, 9वी ते 10वी चा आणि 10वी ते 11वी चा, 12वी चा हा कट-ऑफ मी कॅटेगरीनुसार तुमच्यासमोर सांगितलेला असता. परंतु अजूनही शिक्षण विभागाने तो डाटा आपल्यापर्यंत पोहोचवलेला नाही. त्याच्यामुळे प्रॉपरपणे कट-ऑफ किती लागेल हे सांगणं फार कठीण आहे. पण एक गोष्ट सांगू इच्छितो, की या व्हिडिओच्या माध्यमातून मला ज्या पद्धतीने ही प्रोसेस असते, ज्या पद्धतीने सिलेक्शन असते, ज्या पद्धतीने कट-ऑफ निघत असतो, तर एवढं मी नक्की सांगू शकतो, की यावर्षी जी भरती निघालेली आहे मोठ्या प्रमाणात, त्याचा कट-ऑफ फार कमी येणार आहे. येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला आपला रिझल्ट कळणार आहे. त्याच्यामुळे मला पूर्णपणे आशा आहे, की कट-ऑफ कसा काढायचा हे तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल आणि याच्यापुढे सुद्धा तुमची या कट-ऑफच्या माध्यमातून सिलेक्शन होईल. तुम्ही तुमच्या शाळेत रुजू होणार अपेक्षा करतो आणि नमस्कार. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.